करस्पॉन्डिंग अँगल्स अँड अल्टरनेट अँगल्स थेरम म्हणजे काय, संगत आणि व्युत्क्रम कोनांचे गुणधर्म. करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे संगत कोन, अल्टरनेट अँगल म्हणजे व्युत्क्रम कोन, हे आपल्याला माहिती आहेत. त्यांच्या डेफिनेशन्स आणि त्यांच्या कन्सेप्ट ते नेमके आहेत काय हे पण आपल्याला माहिती. आता बघा आपलं थेरम काय आहे, आपल्या थेरमचं स्टेटमेंट आहे द करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर. म्हणजे काय बघा, आपल्याला दोन पॅरलल लाईन्स दिल्या आहेत. कोणत्या कोणत्या, लाईन एल आणि लाईन एम, ह्या एकमेकांना पॅरलल आहेत आणि त्यांना छेदणारी एक ट्रान्सव्हर्सल म्हणजे छेदिका आपल्याकडे आहे. ती कोणती आहे, एन. तर काय दिलं आहे, ते जे करस्पॉन्डिंग अँगल आहेत म्हणजे जे काही संगत कोन बनतायत त्या छेदिकेमुळे ह्या दोन आपल्या समांतर रेषांचे ते जे संगत कोन असतील ते काय असतील, त्यांची मेजर इक्वल असेल. म्हणजे ते एकमेकांना त्यांचं जे मोजमाप असेल ते इक्वल असेल. थोडक्यात काय बघा, मी गिवन लिहितो. गिवन काय आपल्याकडं, लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम, किंवा आपण डायरेक्ट असे लिहू एल इज पॅरलल टू एम. आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, जे आपले संगत कोन बनतायत, संगत कोन जे बनताय आपले ते इक्वल मेजरचे असतील असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे काय, याच्यामध्ये बघा हा अँगल ए आणि हा अँगल बी हे आपले संगत कोन आहेत, हे आपले इक्वल मेजरचे आहेत असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे काय, अँगल ए इज इक्वल टू अँगल बी हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. बघा ह्या डायग्राम मध्ये संगत कोण कोणते, करस्पॉन्डिंग अँगल कोणते आहेत, अँगल ए हा अँगल बीचा करस्पॉन्डिंग अँगल आहे. मग आपल्याला प्रूव्ह करायचं आहे फक्त की त्या दोघींचे मेजर इक्वल आहे असं. बघा सगळ्यात आधी मग आपण लिहू वी नो. काय आपल्याला काय माहिती आहे, बघा हा अँगल बी आणि हा अँगल सी, किंवा हा अँगल ए आणि हा अँगल सी. आपण लिहू अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. विचार करा बरं असं का लिहिलं, याचं कारण काय असेल, अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. याचं रिझन काय असेल, अँगल्स इन एलपी म्हणजे काय, अँगल्स इन लिनियर पेअर. बघा हा अँगल ए आणि अँगल सी, हा अँगल ए आणि हा अँगल सी, बघा हे दोघी लिनियर पेअर मधले अँगल आहेत. कोणता कोणता, हा अँगल ए आणि हा अँगल सी. आणि आपल्याकडे प्रॉपर्टी आहे काय, जर दोन अँगल लिनियर पेअर मध्ये असतील तर त्यांची समेशन किंवा त्या दोघांची बेरीज किती असते, 180 डिग्री. मग आपण यानुसार लिहू शकतो अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. आणि ह्या इक्वेशनला आपण इक्वेशन 1 नाव देऊ. त्याचप्रमाणे बघा आता ए आणि सी झालं, आता आपण बी आणि सीचं बघू. आपण अँगल बी प्लस अँगल सी हे पण आपलं 180 डिग्री येतं. याचं रिझन काय असेल, अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. याचं रिझन असं आहे की अँगल बी आणि अँगल सी हे एकमेकांचे इंटेरियर अँगल आहेत. आणि आपल्याकडे पॅरलल लाईन्सच्या इंटेरियर अँगलची एक प्रॉपर्टी आहे. काय, पॅरलल लाईन्सच्या दोन इंटेरियर अँगलची बेरीज काय येते, 180 डिग्री येते. म्हणजे आपण इथे लिहू शकतो प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ पॅरलल लाईन्स. आणि याला आपण इक्वेशन नंबर 2 नाव देऊ. मग बघा इक्वेशन नंबर 2 नाव दिलं, मी आता इकडे लिहितोय. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2, इक्वेशन 1 आणि 2 वरून काय लिहू शकतो आपण, बघा अँगल ए प्लस सी पण किती आहे, 180 डिग्री. अँगल बी प्लस अँगल सी पण किती आहे, 180 डिग्री. मग 180 डिग्री 180 डिग्री त्याची RHS सारखी आहे, म्हणजे आपण काय लिहू शकतो, त्याची LHS पण सारखी आहे. म्हणजे अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू काय येणार, अँगल बी प्लस अँगल सी. मग तुम्हाला दोघी साईडला कॉमन काय दिसतं आहे, किंवा आपण ही साईड इकडे घेऊन येऊ, काय येणार मग, अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू किंवा मायनस अँगल बी मायनस अँगल सी इज इक्वल टू 0. काय येणार, हा मायनस सी आणि हा प्लस सी कॅन्सल होणार. काय उरलं आपल्याकडं, अँगल बी मायनस अँगल ए मायनस अँगल बी इज इक्वल टू 0. याचा अर्थ काय होतो, अँगल ए इज इक्वल टू अँगल बी. बघा आपण प्रूव्ह केलं. किंवा तुम्ही डायरेक्टली हा सी आणि हा सी पण कॅन्सल करू शकतात. मग आपल्याकडे काय आलं, अँगल ए इज इक्वल टू अँगल बी. आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं. आणि खाली मग आपण लिहायचं प्रूव्ह झाल्यानंतर हेन्स प्रूफ. आपला पुढचा थेरम काय आहे, द अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू पॅरलल लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर. ह्याच थेरम सारखा आहे, फक्त आपल्याला तिथं करस्पॉन्डिंगच्या ऐवजी इथं अल्टरनेट अँगल दिला आहे. तिकडे आपल्याला संगत कोण दिले होते, इकडे आपल्याला व्युत्क्रम कोण दिलेले आहेत. म्हणजे काय, द अल्टरनेट अँगल्स फॉर्म बाय म्हणजे एका दोन पॅरलल लाईन्सच्या छेदिकेमुळे जे काही अल्टरनेट अँगल्स म्हणजे जे काही व्युत्क्रम कोण आंतरव्युत्क्रम कोण फॉर्म होतात ते एकाच मेजरचे असतात, म्हणजे ते सेम असतात. बघा इथं आपण
ए इक्वल टू बी दाखवलं ना संगत कोण, तसं आपल्याला इकडे व्युत्क्रम कोण दाखवायचे आहेत. आता याच्यामध्ये व्युत्क्रम कोणते आहेत बघा. हा बी आणि हा डी आणि हा बी हे एकमेकांचे व्युत्क्रम कोण आहेत. म्हणजे आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे आपल्याला, अँगल बी इज इक्वल टू अँगल डी. आपल्या स्टेटमेंट प्रमाणे अल्टरनेट अँगल जे आहेत ते आपल्याला सेम दाखवायचे किंवा इक्वल दाखवायचे आहेत. तिथं आपल्याला गिव्हन काय आहे, तसंच काय, लाईन एल इज पॅरेलल टू लाईन एम. तुम्ही ॲडिशनल लिहू शकता अजून, एन इज ट्रान्सव्हर्सल. नाही लिहिलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आता बघा आपला प्रूफमध्ये आपण सिमिलरली आपण याच्यात जसा प्रूफ घेतला तोच घ्यायचा आहे. बघा प्रूफमध्ये आपल्याकडे सगळ्यात पहिले काय येईल, पुन्हा आपण ही जी प्रॉपर्टी वापरली होती अँगल्स इन लिनियर पेअर, तिचा आपण यूज करू. वी नो दॅट काय आपल्याकडे बघा, मग ह्या डायग्राममध्ये तुम्हाला अँगल इन लिनियर पेअर कोणते दिसत आहेत, डी आणि सी. बघा हा डी आणि हा सी, म्हणजे तुम्ही लिहू शकता अँगल डी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. याचे रिझन काय, अँगल्स इन लिनियर पेअर. बघा इथे मी एलपी लिहिला, याचा अर्थ काय होतो, अँगल्स इन लिनियर पेअर. आणि अँगल डी आणि अँगल सी झाला. आता कोणता राहिला, आता अँगल डी आणि बी राहिला, अँगल सी आणि बी राहिला. आता अँगल सी आणि बी राहिला. त्याचप्रमाणे अँगल सी प्लस अँगल बी इज इक्वल टू 180 डिग्री. याचं कारण काय असेल, याचं कारण पण सेम असेल. काय, प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स इन पॅरलल लाईन्स. आता बघा हा सी आणि बी इंटेरियर अँगल आहेत आणि आपल्याला पॅरलल लाईन्सची एक प्रॉपर्टी आहे की पॅरलल लाईन्सचे जे इंटेरियर अँगल असतात ते एकाच मेजरचे असतात. आपण इथे पुन्हा लिहू शकतो प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स ऑफ पॅरलल लाईन्स. काय आपली प्रॉपर्टी, जर आपल्या दोन पॅरलल लाईनमध्ये इंटेरियर छेदिकेमुळे इंटेरियर अँगल बनत असतील, कोणते सी आणि बी. बघा इथं बनले सी आणि बी, हे दोन इंटेरियर अँगल आहे एकमेकांचे, तर त्यांची बेरीज काय असते, 180 अंश इतकी असते. मागच्या प्रमाणेच ह्या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर 1 नाव देऊ आणि याला आपण इक्वेशन नंबर 2 नाव देऊ. खाली देऊ आपण फ्रॉम 1 and 2. बघा फ्रॉम 1 and 2 काय, त्यांची RHS इक्वल आहे, दोघी 180 डिग्रीचे आहेत. म्हणून आपण काय लिहू शकतो, अँगल डी प्लस अँगल सी इज इक्वल टू अँगल सी प्लस अँगल बी. ही साईड इकडे आणा किंवा डायरेक्ट हा सी कॅन्सल करून टाका. काय उरलं मग, अँगल डी इज इक्वल टू अँगल बी. आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं. मग आपण इकडे प्रूव्ह केलं. संगत कोणांसाठी जी प्रॉपर्टी होती आपली किंवा संगत कोणांसाठी हा जो थेरम होता आपण इकडे प्रूव्ह केला. आणि अल्टरनेट अँगलसाठी म्हणजेच आपले जे व्युत्क्रम कोण आहेत त्यांच्यासाठी आपण इकडे हा थेरम प्रूव्ह केला. आणि शेवटी आपण प्रूव्ह झाल्यानंतर लिहायचं हेन्स द प्रूफ. आपला प्रूफ कंप्लीट झाला. आपल्याला जे साध्य करायचं होतं ते आपण केलं. मग शेवटी आपण म्हणायचं हेन्स द प्रूफ.